फायनली आता आपला ब्रीडर ब्रीडिंग करण्यासाठी तयार झालेला आहे। येत्या 2-3 महिन्यात आपण आपल्या सगळ्या शेळ्या लावणार आहे, पण त्याच्यासाठी आपण जो शेळ्याचा सुका चारा भरून ठेवला होता ना, सगळं आता खतऱ्यामध्ये आहे, कारण की आपल्या शेवगावला भरपूर असा पाऊस सांगितलेला आहे पुढचे 3-4 दिवस। तर आपल्याला जी वैरण घेतली ना आपण, तीच आपल्याला आज ठिकाण्याला लावायची होती। तर कृष्णारी मंडळी, आज गुढीपाडवा होता, म्हणलं सकाळी सकाळी मस्तपैकी शेळ्यांचं सगळं आवरून घेतो, दूध वगैरे सगळं काढायचं असतं। आता काय एक शेळीची जनली होती, तिचं तर रोज दूध काढावं लागत। आजीला म्हणलं गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आजी म्हणल्या पहिलं त्या गोवानीचं काहीतरी नियोजन लाव, पाऊस आला का सगळे भिजून जाते भाऊ। मम्मी मला तेच म्हणत होती। बाबाचं आवरलं होतं, बाबा म्हणले चल आता आपण आहे ना गुढी उभारून घेऊ। गोवाल्या बघतोय तर मस्तपैकी झोपला होता भाऊ। नंतर प्रज्ञेश बाबांनी मस्तपैकी गुढी उभारून घेतली। मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आता मस्तपैकी गुढी उभारून घेतलेली एक गाठ एकदम उन्हात तळल्या का मग जी खायला मजा येते ते विषयच नाही करायचा भाऊ। शहनला मग नंतर कुट्टी करून खायला टाकलं। तर मला मोबाईलवर मेसेज आला की बाबा पुढील 3 तासात इतका मुसळधार पाऊस सांगितलेला आहे, आणि वर बघतोय तर आबळ बी यायला चालू झाले होते भाऊ। म्हणलं प्रज्ञेश बाबा आपल्याला लवकरात लवकर वैरण हे करावं लागणार आहे। मग मम्मी, सोनू मावशी, पल्लू, प्रज्ञेश, मी, आजी, बाबा सगळ्यांनी ती वैरण आहे ना शेळ्यांच्या खुर्ड्यामध्ये आणून चोपली। मी चांगली झोपू चोपली भाऊ, जागाच पुरत नव्हती। जशी बशी ती चोपली, मस्तपैकी खाली उतरलो, एकदम तळटाने पॅक वगैरे करून टाकली जेणेकरून शेळ्यात येत नाही जावं। आणि नंतर बाहेर आलो तो बघतोय वरती एक काळं भंगार आबळ आलं होतं।